प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 22 ऑक्टोबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय की आबा देवी आईंना आज निरोप आहे. देवी आईंचा म्हणजे आज समाप्ती होतीये नवरात्राची या मालिकेमध्ये. तर आता हे सगळं उत्तर पूजा वगैरे करत असतात रजनीताई आणि देवीचा मुकुट वगैरे सगळं काढून ठेवत असतात. तेव्हा हे आजोबा जरा इमोशनल होऊन म्हणतात की खरंच निघायची वेळ आली, निरोप द्यायची वेळ आली ना की कसं खाली खाली वाटतं. सोहम म्हणतो, हो ना आबा, कसे दिवस जातात कळतही नाही आणि आता देवी आई जायची पण वेळ आली आहे. तर आता तेवढ्यात हे अद्वैत कला येतात. तेव्हा आबा म्हणतात, अरे किती उशीर केला पोरांनो, चला बरं आता निरोप द्यायचा आहे देवी आईला. आज माहिती आहे ना तुम्हाला आपल्या देवी आईचं उद्यापन आहे. तर चला बरं आता उत्तर पूजा उरकून घ्या. कला बेटा पूजेची तयारी कर. आता कला पटकन पुढे सरसावते आणि म्हणते, हो आजोबा लगेच करते. आता कला देवी आईला हळदी कुंकू वगैरे देते. देवी आईच्या म्हणजे मुखामध्ये तांबूल तिने भरवलाय आणि आता देवी आईला सगळेजण मिळून प्रार्थना करतात. रजनीताई म्हणतात, आबा आता मूर्ती हलवायची का, उत्तर पूजेला सुरुवात करायची ना. मग आता आजोबा म्हणतात, नाही नाही थांबा थांबा, अद्वैतला करू द्या उत्तर पूजा. मग आता अद्वैत उत्तर पूजा करायला लागतो. म्हणजे कला आणि अद्वैत दोघं जोडीने पूजा करतायत. मग आता आजोबा आणि घरातले सगळेच जण अंबाबाईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो असं म्हणून जयघोष करायला लागतात. आणि मग अगदी पूजा विधी सहित देवी आईची आरती होते. आणि मग हे सगळेजण प्रत्येकाच्या मनातली प्रार्थना देवी आईजवळ म्हणून दाखवतात. आता देवी आईचं रूपडच एवढं सुंदर आहे प्रेक्षकांनो की बघतच राहावं असं वाटतंय. आता ही कला मनातल्या मनात म्हणते, देवी आई काळाची पावलं तूच चांगली ओळखतेस. या माणसाबरोबर पुढे माझं कसं होणार आहे याचा अंदाज मला नाहीये ग. फक्त नवीन संकट आणू नकोस, सगळी संकट दूर ने देवी आई. अद्वैत देवी आईला प्रार्थना करतो की देवी आई या खरेमुळे आमच्या घरात खूप अडचणी येतात, सगळे प्रॉब्लेम प्लीज तू दूर कर असं म्हणून या दोघांनी प्रार्थना केली आहे. आणि पुन्हा एकदा आबांनी अंबाबाईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो असं म्हणून जयघोष केले. आबा आता त्यांच्या घरच्या सर्वंटला सांगतात की लवकर या रे, देवी आईच्या मिरवणुकीसाठी मूर्ती आता हलवायची आहे, चला लवकर या. आणि सगळेजण पुन्हा एकदा शेवटचा अंतिम नमस्कार देवी आईला करून घेतात. छान दाखवलाय आजचा भाग त्यांनी. आता इकडे कलाच्या माहेरी कलाचे बाबा तिच्या आईला म्हणतात, बैस की ग संगे, जरा 2 मिनिटं बोलायचंय ग तुझ्याशी. संगीताताई म्हणतात, अहो माझं आवरणं राहिलंय सगळं. ते म्हणतात, बस ग 2 मिनिटं. मग आता त्या बसतात आपुलकीने त्यांच्याजवळ. आता ते कलाचे वडील म्हणतात, संगे काल म्हणजे आत्ता अद्वैतराव आणि कला येऊन गेले ग, सगळं काही त्यांच्यामध्ये आता व्यवस्थित व्हावं असं वाटतंय ग. आता याच्या पुढे तरी त्या दोघांचा सुखाचा संसार सुरू व्हावा असं वाटायला लागलंय बघ. आता ह्या संगीताताई म्हणतात, हो ना अहो देवाच्या कृपेने संपत्ती पैसा सगळं आहे त्यांच्याकडे, पण फक्त अंबाबाईने त्यांना एकमेकांना समजून घ्यायची बुद्धी दिली पाहिजे. आता तिचे वडील म्हणतात, कलाचे बरोबर आहे तुझं. मला सांग संगे, मी जावई बापूंशी दसऱ्याबद्दल बोलत होतो तेव्हा तू का अवघडल्यासारखी झाली होतीस ग. संगीताताई म्हणतात, अहो माझ्या मनात होतं जावई बापूंना दसऱ्याचं पान द्यायचं, पण मग ठरवलं की आपणही आपल्या ऐपतीप्रमाणेच राहायचं. मंगळागौरीच्या वेळेला किती तमाशा झाला ना, आपण ऐपतीप्रमाणे देतो आणि आपणच तोंडावर पडतो. आपला विषय नाही हो, पण या समद्यामध्ये कला लई दुरावली जाते आणि दुखवली पण जाते बघा. तिचा विचार येतो आणि मग मी तुमच्याकडे काहीच विषय काढला नाही बघा या गोष्टीचा. पण मला हे माहिती नव्हतं की जावई बापूंकडं तुम्ही हा विषय काढाल म्हणून. कलाचे बाबा म्हणतात, अगं त्यांना सगळं समजतं, सगळी परिस्थिती कळते त्यांना, म्हणूनच मी बोललो त्यांच्याजवळ सगळं मनमोकळेपणाने. मग आता या कलाच्या आई म्हणतात, अहो मी एक सांगू का तुम्हाला, म्हणजे मला असं वाटतंय की आपण आता ना त्यांच्या घरी जायला हवं नमस्कार करायला आबाजींना, पण जाऊ द्या नको असं त्या विचार करतात थोड्या वेळाने आणि स्वतःच म्हणतात, या समद्याचा ना कलाला लई त्रास होतो बघा, उगाच आपण तिथे गेलो आणि काही तमाशा झाला तर. म्हणून मग आता माझं दुसरं मन सांगतं की पुन्हा आपण जर नाही गेलो तर कला तर तुटणार नाही ना आपल्या मनापासून. मग आता ते तिचे वडील म्हणतात, येडी आहेस का ग संगे, अगं असं काही होणार नाही, आपली कला काही एवढ्या हलक्या कानाची आहे का, कोणी काही सांगितलं आपल्याबद्दल आणि ती ऐकून घेईल का. संगीताताई म्हणतात, होय होय तुमचं तेही बरोबरच आहे बघा. आता पुन्हा एकदा चांदेकरांचा बंगला त्यांनी दाखवलाय. आता हे सगळेजण मिरवणूक करून आले असं त्यांनी दाखवलंय आणि आबाजी म्हणतात की काय छान मिरवणूक झाली ना. अद्वैत
तू पुन्हा एकदा सगळं काही छान निभावलंस बघ, मन प्रसन्न झालं. सरोज पण खूप खुश असते. रजनीताई म्हणतात, हो ना आबा, या वर्षी खूप संकट आले, पण संकटावर सगळी मात करून सगळा सण अगदी व्यवस्थित साजरा झाला आणि परंपरेला धक्का पण लागला नाही बघा. देवी आईचा उत्सव छान साजरा झाला. आजोबा म्हणतात, होय वय, सगळी परंपरा छान झाली आणि सण मस्त झाला, पण आपली एक परंपरा राहिली. आता सगळेच जण एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा आबा म्हणतात, अरे असे का बघताय माझ्याकडे, सोनं लुटायचं राहिलंय ना. अरे आपल्या सुनांचा पहिला दसरा आहे. अरे सोनं लुटा पोरीनो. आता या आजोबांनी त्यांच्या सर्वंटला आवाज दिलाय, ए आनंद इकडे ये रे. आता त्यांनी बहुतेक सोन्याचंच पान आणलंय करून या दोन्ही सुनांसाठी. आणि आता अद्वैतला म्हणतात, अद्वैत चल इथे उभं राहाय बरं आणि कलाला आधी सोन्याचं पान दे. आता कला आणि अद्वैत दोघे एकमेकांकडे बघतात आणि अद्वैत म्हणतो, बरं आबा देतो हं. आता अद्वैत अगदी कोरडं कोरडं देत असतो तिला पान, म्हणजे काहीच न बोलता तिच्या हातावर ते पान ठेवून देतो. तेव्हा आजोबा म्हणतात, काय रे अद्वैत, अरे ही काय पद्धत झाली. अरे किती वर्षापासून सोनं लुटतोय तू या घरामध्ये. दोन्ही हातांनी व्यवस्थित तिच्या हातासमोर ते पान ठेव आणि म्हण, हे पान घे आणि माझ्या आयुष्यामध्ये सोन्यासारखी राहा. आजोबांनी एवढं सगळं सांगितल्यावर अद्वैत जरा जीवावर आल्यासारखाच म्हणतो हा कलाला, हे घे आणि सोन्यासारखी राहा. पण आता कोणाला ऐकू जाणार नाही अशा भाषेत अगदी हळूहळू बोलतो तिच्याशी आणि म्हणतो, सोन्यासारखी राहा म्हटलंय तुला, म्हणून काय तू सोन्यासारखी होणार नाहीयेस बरं. आता ते पान त्याने कलाच्या हातामध्ये टेकवलंय आणि आता कलाला म्हणतो, तुझी किंमत ना अगदी इमिटेशन ज्वेलरी सारखी आहे. त्यावर कला त्याला सडेतोड उत्तर देते. आबांना वाटतं, काय बोलताय बाई दोघं जण प्रेमाने, पण यांचं प्रेम पा कसं उतू चाललंय वेगळ्याच पद्धतीने. अद्वैत तिला म्हणत असतो, तू खोट्या दागिन्यांसारखी आहे. तर आता कला त्याला मस्त उत्तर देते. ती म्हणते, चांदेकर, अरे आपल्या 1 ग्रॅमच्या ज्वेलरी आहेत ना, त्या आपल्या सगळ्या लोकांमध्ये फेमस होत आहेत. शेवटी 1 ग्रॅमचे सोनं सगळ्यांना आवडलंय. तुला माहिती नाही का, लोकांना 1 ग्रॅमची ज्वेलरी आवडली आहे. ते दोघं जण फुसूर करून बोलतायत बरं का. आता अद्वैत म्हणतो, हा जोक होता का. कला म्हणते, तुझ्यासारखा पांचट जोक तर नव्हता ना. आजोबा म्हणतात, झाल्या का तुमच्या कान गोष्टी, चला कलाबाई तू दे आता अद्वैतला सोन्यासारखं पान. मग आता कला त्या अद्वैतला पान देते आणि म्हणते, हे सोन्याचं पान तू घे आणि तूही सोन्यासारखं राहा चांदेकर. असं बोलून तिने अद्वैतच्या हातावरती ते सोन्याचं पान टेकवलंय. आता कला म्हणते की खरं तर तू आहेसच सोन्यासारखा. मग आता अद्वैत म्हणतो, हो का, थँक्यू सो मच. मग कला पुन्हा टोमणा मारत म्हणते, फक्त वरवरच आहेस तू, आतमध्ये फक्त पितळ आहेस तू, पितळ. त्यावर अद्वैत म्हणतो, इतका घाणेरडा जोक मी माझ्या आयुष्यात ऐकला नव्हता. आता कला त्याला करते आणि खाली नमस्कार करून त्याच्या पायाला चिमटा घेते जोरात. याला बिचारायला ओरडता पण येत नाहीये सगळ्यांसमोर. तो म्हणतो, आयुष्यमान भव. पण आता बघा प्रेक्षकांनो, काय मजा येते. आता आबा म्हणतात की राहुल नैना तुम्ही द्या बरं एकमेकांना पान. आता रजनीताईंना हे कळतं, त्या हसतात. पण आता अद्वैत म्हणतो, थांबा आबा, मला पण पाया पडायचंय. अरे देवा, सगळेजण यांच्याकडे बघतच राहतात. अगो बाई, किती ते प्रेम नवरा बायकोचे. आता सरोज फोडणीसारखी ताड उडते आणि म्हणते, काय अद्वैत, बरं आहेस ना का, डोक्यावर पडलायस तू, काय बोलतोय तुला तरी कळतंय का. पण आता आजोबा अद्वैतची झाल पकडतात, म्हणजे अद्वैतची बाजू घेतात आणि म्हणतात, वा 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 वा, याला म्हणतात उच्च विचार. आधी त्याने कलाला मदत केली प्रसाद बनवायला आणि आता तो तिला नमस्कार करतोय. वा वा वा, छान अद्वैत. अरे सौभाग्यवतीला नमस्कार करायला हवा. तू दाखवून दिलंस, संसारामध्ये लहान मोठं कोणी नसतं. अरे तुझी सौभाग्यवती आहे ना ती, म्हणून म्हटलं तुला, तुझ्या मनात आहे ना, पड बरं पाया. मग आता अद्वैत त्या कलाच्या पाया पडतो, ते म्हणजे आगाऊपणा करून तिच्या पायाला चिमटा घ्यायला. पण कलाने त्याला दिला गुंगारा. आता कला तिचा पाय आधीच मागे करते, त्यामुळे याला चिमटा काढताच येत नाही आणि याचं पाया पडणं जातं फेल. तो तिच्याकडे रागाने बघतो आणि उभा राहतो उठून. आता आजोबा म्हणतात, चला चला राहुल नाही ना, तुम्ही एकमेकांना पान देऊन एकमेकांच्या पाया पडा बरं. सरोजला हे सगळं असह्य झालेलं असतं बघणं, काय चाललंय आबांचं, असं कदाचित तिला वाटत असावं. आता नैनाने त्या राहुलला पान दिलंय. राहुल ते बळजबरी घेतल्यासारखा घेतोय बरं का प्रेक्षकांनो. आणि आता नैना त्याच्या पाया पडते आणि राहुल नैनाच्या पाया पडतो.
पण ते देखील असं नुसतं एका हाताने तो उभ्या उभ्याच पाया पडतो. असो, पण आता या रोहिणीला जरा टोमणा मारायचा आहे, म्हणजे तिला वातावरण खराब करायचंय. ती म्हणते, डॅड मी काय म्हणते, ह्या सोन्याच्या पानाचा काय उपयोग आहे, आपण तर घरातल्या घरात देतोय, पण खरं पान तर या खरेंच्या घरून यायला हवं होतं, ते पान काही आलंच नाही. आता नैना तर कम्प्लिटली डोक्यावर पडलेली आहे, आपल्याला माहितीच आहे, कारण ती तिच्याच आईवडिलांना नाव ठेवतीये प्रेक्षकांनो. ती म्हणते की हो बरोबर आहे तुमचं मॉम इन लॉ, माझ्या आईवडिलांनी आज सोन्याचं पान घेऊन यायला हवं होतं माझ्या सासरी, नाही म्हणजे असे कसे वागले ते, त्यांना काही रीतभातच नाहीये. आता कला म्हणते, अगं काय बोलतेस तू ताई. आता ही नैना कलाकडे लक्ष देत नाही आणि आजोबांना म्हणते, आजोबा सॉरी हा, मला खूप एम्बॅरेसमेंट फील होते, म्हणजे ती असं म्हणते की मला लाज वाटतेय, खूप अवघडल्यासारखं होतंय. मग आता शेवटी तो अद्वैतच म्हणतो की आबा मी गेलो होतो मगाशी खऱ्यांच्या घरी, मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे सगळं सोन्याचं पान वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नका, आम्हाला तुम्ही दिलेलं पानच सोन्यासारखं आहे. आबा काय आहे ना, आधीच त्यांच्याकडे खूप कर्जाचा डोंगर आहे त्यांच्या डोक्यावर, आणि त्यातनं हे सगळं कशाला. आता आजोबा म्हणतात, वा वा चांगलंयस बाबा, तू सासरच्यांची बाजू घेतोयस, हे फार चांगलं वाटलं मला बघून. बरं बरं चला, आता माझ्या झोपायची वेळ झाली आहे आणि मी गोळ्याही घेतो हां. आता असं म्हणून आबा सगळ्यांचा निरोप घेतात आणि प्रत्येक जण एक एक जण त्यांच्या खोलीत निघून जातं नेहमीप्रमाणे. आता ही कला विचार करते, कमाल आहे बाई याची. कला मनात विचार करते, हा मधूनच असं नॉर्मल का वागतो, आणि मी नॉर्मल वागले की हा रिॲक्ट पण देतो, नाही म्हणजे असं का करत असेल हा. असो, पण आता आजोबा म्हणतात चला मी निघतो आता, असं म्हणून आजोबा निघून गेलेत. आता अद्वैत त्याच्या खोलीत जात असतो तेव्हा कला म्हणते की ए चांदेकर, तू कधी कधी विसरतोस का, तू माझ्याशी बोलत नाहीयेस म्हणून. खरं तर प्रेक्षकांनो, हा सीन माझ्या डोक्यावरून गेला. हे असं कधी झालं, त्या दोघांमध्ये कधी ठरलं की एकमेकांशी बोलायचं नाही म्हणून. असो, आता अद्वैत तिच्याशी पुन्हा काही न बोलता निघून जातो. इकडे राहुल आणि नैना दोघे जण त्यांच्या खोलीत गेलेत. आता ही नैना म्हणते, प्रिय नवरा कसला विचार करतोयस तू. आता राहुल म्हणतो की तू जे बोलली आहेस ना त्याचा. नैना म्हणते, काय विचार केलास मग. राहुल म्हणतो, थांब जरा, करतोय अजून विचार, सांगितलं ना. नैना म्हणते, पण विचार कर, तुझ्या फायद्याचं आहे. राहुल म्हणतो, पण हे रिस्की वाटतंय ना मला. नैना म्हणते, अरे रिस्की काय, मला विचारशील तर थोडा व्यवहारी विचार कर. अरे काय आहे ना, आपल्या दोघांचा फायदा असल्यावर काय हरकत आहे. आता राहुल म्हणतो, आपण ना एक काम करूया, हे ट्रायल बेसिसवर करूया, मग आपल्याला कळेल की याचा किती फायदा होईल ते. मग आता लगेच ही नैना म्हणते, मला पण चालेल, आपण बेबी स्टेप घेऊयात, म्हणजे ह्या स्टेप घेता घेता तुला पण कळेल की मी कशी बरोबर बोलते ते. म्हणजे हे दोघं जण तात्पुरतं यांच्यामध्ये साटलोटं करणार आहेत, म्हणजे मी तुझा फायदा करून देते, तू माझा फायदा करून दे, तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करेल. कळलं ना तुम्हाला प्रेक्षकांनो मला काय सांगायचंय. असं या दोघांमध्ये ठरलंय. चांदेकरांकडनं पैसे काढून घ्यायचेत या दोघांना फुकट फाकट, फक्त बस, बाकी काही नाही. असो, आता कला अद्वैतचा पुन्हा एकदा बेडरूम मधला सीन त्यांनी दाखवलाय. आता कला अंथरुणं पांघरुणं टाकत असते तिचे, आणि ती बेडशीटच तिचं खूप वेळ झटकत बसते. त्या धुळीमुळे अद्वैतला त्रास होत असतो आणि तो त्याचं बोट नाकावर ठेवतो. आता कला हे सगळं मुद्दाम करतीये जेणेकरून अद्वैत काहीतरी एक शब्द तिला टोमणे टामणे मारल आणि बोलेल. तिला पण बोर होतंय ना आता, म्हणजे आता अद्वैतच्या भांडण्याची सवय लागली ना तिला. आता तिने जवळपास खूप वेळ ते बेडशीट झटकलंय आणि आता ती तिची उशी घ्यायला लागते, तेव्हा अद्वैत जी चादर अंगावर पांघरतो ना, ती त्या उशीला लागून तिच्या जवळ येत असते. आता कला ती उशी पण फेकून देते आणि दुसरी उशी घेते आणि तिच्या अंगावरचं ब्लँकेट पण खूप वेळ झटकते. आता अद्वैतला बोलायचं असतं, पण तो खूप कंट्रोल करतोय स्वतःवर आणि आता विचार करतोय, हां ही मुद्दाम करतीये, हे सगळं आलं माझ्या लक्षात. म्हणजे ही आता मुद्दाम भांडण उकरून काढेल आणि आबांना दाखवेल की मी कसं भांडतो ते हिच्याशी. पण मी आता हे सगळं होऊच देणार नाही, मी आता चुपचाप बसेल. आता तो इतके पेशन्स ठेवून गप्प बसलाय प्रेक्षकांनो, कमाल आहे याची. आता कला खूप प्रयत्न करते की याने बोलावं, काहीतरी डिवचावं याला आणि हा बडबड करायला लागेल, पण नाही, अद्वैत एक शब्दसुद्धा बोलेना, चिडीचूप असा मनात विचार करतोय तो. आता कलासुद्धा अंथरुणं पांघरुणं टाकते, पण आता ती पण विचार करायला लागते, काय पक्का आहे हा, काहीच बोलत नाहीये. अरे बोल बोल चांदेकर, काहीतरी बोल, थोडा वैताग चीड काहीतरी बोल नेहमीसारखा, मग बघ कशी दाखवते मी तुला. आता ही कला तांब्यातलं पाणी घेते प्यायला, आणि आता ते तांब्यातलं पाणी ती
पिते आणि त्याचं गार्गल करते, म्हणजे गुळण्या करते गडा 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 गडा. आता म्हणजे अद्वैतला ते इरिटेट होईल ना म्हणून. अद्वैत, सॉरी प्रेक्षकांनो, मला खूप हसू आलं या क्षणाला. आता ती गडा 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 करत असते तेव्हा अद्वैत विचार करतो, शी काय घाणेरडी आहे ही. त्यात काय घाणे, गुळण्या केल्या तर उलट घसा मोकळा होतो, अद्वैतला कशातही घाण वाटते. असो, तर आता अद्वैत मस्त आरामशीर झोपलेला आहे आणि कला आता आळस द्यायचे विचित्र चित्र असे आवाज काढते. हा चला आता झोपायचं, आजच्या दिवसाचा त्रास देऊन झालेला आहे, असे ती पुटपुटत असते. अद्वैत तिच्याकडे बघत असतो रागाने. आता अद्वैत मनात विचार करतो, अरे म्हणजे ही काय बोलली, आजचा त्रास देऊन झाला म्हणजे? अरे देवा, काय चाललंय काय माझ्या घरात, मी या बाईला का सहन करतोय, माझं मलाच कळत नाहीये. आता वेळ लागेल मला एक दिवस. आता कला अंथरुणावर पडलेली असते आणि ती त्याचं हे बोलणं पुटपुटणं ऐकते. आता कला त्याला असं उठून म्हणते की, काय रे चांदेकर, काही बोललास का तू माझ्याशी, काहीतरी पुटपुटलास वाटतं आत्ता. नाही नाही, बोल ना बोल, मोठ्याने बोल, म्हणजे मला व्यवस्थित ऐकू येईल. आता अद्वैत तिच्याकडे बघतो आणि ती चादर अंगावर पुन्हा घेऊन टाकतो, म्हणजे आता वाद वाढवायची गरज नाही असं त्याला वाटायला लागलंय आणि त्याने ती चादर अंगावर ओढून घेतली आहे. आणि आता कला त्याला नेहमीप्रमाणे आगाऊ म्हणते आणि झोपी जाते. खरंच सांगा प्रेक्षकांनो, हा एवढा मोठा सीन दाखवायची काय गरज होती? हा सीन माझ्या डोक्यावरनं गेलाय पण मी एन्जॉय केलाय. असो, तर आता पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी. अद्वैत चुपचाप झोपून जातो कलाशी वाद न घालता, एवढंच काय ते दाखवायचा त्यांचा उद्देश होता. तर आता पहाट झाली आहे आणि ही नैना जिन्यावरनं खाली उतरून किचनमध्ये येते आणि कला तिला विचारत असते की, ताई तुला काय हवंय? मग आता नैना म्हणते, रजनी ताई. रजनीला म्हणते नैना, रजनी मामी मला सांगा बरं काय काम करायचंय. आता ही कला सहज म्हणते, ताई तू दुधाकडे बघशील का? नैना तिच्या अंगावर खेकसते आणि म्हणते, कला माझ्याशी बोलू नको, सरोज मामीने सांगितलंय की तुझ्याशी बोलायचं नाहीये म्हणून, त्यामुळे मला त्यांनी घालून दिलेला नियम मोडायचा नाहीये, तू माझ्याशी बोलू नकोस ग. आता मात्र रजनीताईंनाच राग येतो या नैनाचा. त्या म्हणतात, काय ग ए नैना, अगं अशी काय बोलतेस ग तिच्याशी, तूच विचारलंस ना आत्ता काही काम आहे का म्हणून, म्हणूनच तिने सांगितलं ना तुला की हे काम कर. अगं बाकीच्यांचं समजलं मला नाही ना, पण तुझं काय ग, तू अशी कशी बोलू शकतेस ग कलाशी, तू तिची सख्खी बहीण आहे की नाही? आता अंजू पण बघतीये यांचे तमाशे. आता या सरोजला येतो राग, कारण त्या सरोजला वाटतं की माझा शब्द कसं काय डावाला जाऊ शकतो घरामध्ये. सरोज पेपर वाचते का चहा पित असते काहीतरी. आता ते करता करता ती लगेच रजनीकडे येते बरं का आणि म्हणते, काय ग रजनी, तुला काय प्रॉब्लेम आहे? तिने जर सांगितलंय की तिला कलाशी बोलायचं नाहीये, तिला माझं ऐकायचंय मनापासून, तर तू कोण आहेस तिला तिच्याशी बोलण्याविषयी फोर्स करण्यासाठी? का तू भाग पाडतेस, असं का करतेस ग रजनी? आणि तूही तिच्याशी बोलतेस हे मला अजिबात आवडत नाहीये बरं का रजनी. माझ्या लक्षात आलं नाही असं तुला वाटत असेल ना, तर तसं नाहीये बरं का. मला कळलंय की तू हे सगळं मुद्दाम करतेस रजनी, पण आता त्या रजनीताईंना कशाला उगाचच यांच्या भांडणात घालतायत हे मला काही कळे ना. पण आता सरोज त्या रजनीला असं ऐकवते आणि आता तिथून निघून जाते. आता ही नैना मस्त उंच हिलच्या सँडल घालून जिना चढते हा प्रेक्षकांनो. आता ही नैना पण तिथून निघून जाते. आता बघा प्रेक्षकांनो, कला आणि रजनीताई दोघी बिचाऱ्या भामट्यासारख्या एकमेकांकडे बघायला लागतात, म्हणजे या दिवसभर घरात राब राब राबतात आणि मोठेपणा मात्र हे तिसरेच मिरवतात. असो, आता रजनीताई तिला खुणवतात डोळ्यांनी, जाऊ दे कला, सोडून दे बरं. आता थोड्या वेळाने हा अद्वैत येतोय जिन्यावरनं खाली. आता कलाला असं वाटतं की याला कॉफी द्यावी, म्हणून आता ती प्रेमाने छान गरम गरम कॉफी घेऊन याच्या पुढे येते आणि म्हणते, हे घे चांदेकर, तुला कॉफी हवी आहे ना? आता तो काही तिच्याशी बोले ना, तेव्हा ही मनात विचार करत असते, चांदेकर चांदेकर तू किती नको बोलू माझ्याशी, पण मी तुझ्याशी बोलणार म्हणजे बोलणार. अद्वैत मनात विचार करत असतो, तू किती बोल माझ्याशी खरे, पण मी तुझ्याशी नाही बोलणार म्हणजे नाहीच बोलणार. आता कलाने पुढे केलेली कॉफी न पिता हा अंजूला सांगतो, अंजू माझ्यासाठी कॉफी आण बरं. या दोघांचे मुक्याने भांडणं चालू आहेत बरं का प्रेक्षकांनो आज. मला तर त्या मूवी क्लिपची आठवण आली, ते नाही का एकमेकांशी भांडताना गाणे लावतात बघा, आत्ताचाच रिसेंटली फेमस मूवी आहे, तर फार भारी वाटतं. तसंच यांचं काहीतरी चाललंय. असो, आता या अंजूने कॉफी दिल्यावर अद्वैत ती कॉफी पिऊन टाकतो आणि कप तिथेच ठेवतो. कला त्याची कॉफी संपली आहे याचा तिकडनं पुन्हा किचनमधनं आढावा घेते आणि पटकन त्याच्या मागे मागे येते तो कॉफीचा मग उचलायला.
आणि आता अद्वैतला म्हणते आणि इकडे दे माझ्याकडे, मी ठेवून देते किचनमध्ये. आता अद्वैत तिच्याकडे बघत असतो रोखून आणि कला त्याच्याकडे. आता अद्वैत म्हणतो काकी मला लेट होतंय ग, माझा डबा. आता कलाने या अद्वैतचा डब्बा तिथेच भरून ठेवलेला असतो. कला म्हणते अरे थांब ना, हा बघ तुझा डब्बा कधीचा रेडी आहे, घे ना. आता ती अद्वैतला प्रेमाने डब्बा देत असते तेव्हा अद्वैत तो डब्बा घेतो आणि निघून जायला लागतो. पण आता दोघे जण एकमेकांसाठी कपटी विचार करतात बरं का मनामध्ये. पण आधी कला त्याला आडवी जाते मुद्दाम, त्याला जाऊ देत नसते, म्हणजे ती गंमत करते बरं का. आणि आता अद्वैत तिच्याकडे बघायला लागतो रागाने. आता कला म्हणते काय चाललंय तुझं अद्वैत, इकडून जायचं का तिकडून जायचं, ठरव ना एकदा काहीतरी. आता अद्वैत विचार करतोय मनात की ही बाई काहीतरी करेलच, ही बाई फार आगाऊ आहे. आणि कला मनात विचार करते हा पण खरंच पक्का आगाऊ आहे. दोघे जण एकमेकांसाठी किती सारखे विचार करतात. असो, पण आता अद्वैत तिला क्रॉस करून तिथून निघून जातोच ऑफिससाठी. तर हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला. आता कला अद्वैत गाडीमध्ये ऑफिसमध्ये गेलेत. पुढच्या भागात दाखवणार आहेत ते की कला फोनवर बोलत बोलत पर्स गाडीमध्येच विसरते. आता अद्वैत वैतागतो आणि म्हणतो काय मूर्ख बाई आहे ही, पर्स का विसरली असेल ही गाडीमध्ये, अशी कशी काळजी नाही आहे हिला. आता हा अद्वैत त्या कलाची पर्स विसरली म्हणून तो घरामध्ये घेऊन येतो ती पर्स. पण एवढं काय झालं, आणली पर्स याने तर. आता सरोज चिडते ना खूप अद्वैतवर आणि म्हणते हे का आणलंस तू अद्वैत, तिची पर्स तू का हातात घेतली आहे, तू काय नोकर आहेस का तिचा, तुझं कर्तव्य नाही आहे तिची पर्स हातात घेऊन मिरवणं. तर आता अद्वैत म्हणतो अगं आई सॉरी, ती विसरली होती गाडीत, मला जे सुचलं ते मी केलं. आता ही सरोज अशी तन फनफन करत उडते आणि निघून जाते तिच्या खोलीमध्ये. प्रेक्षकांनो, या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलाय. अद्वैत आणि कला दोघेही जण पान खात असतात, पण अद्वैतच्या पानामध्ये चुना जास्ती झाल्यामुळे त्याची जीभ घसरली आहे. मजा येणार आहे तो भाग बघायला. आय एम व्हेरी एक्सायटेड. तुम्हाला आवडला का तो प्रोमो, मला नक्की कमेंट करून कळवा. आणि प्रेक्षकांनो, आपल्या या चॅनलवर फक्त आणि फक्त मालिकेचे रिव्ह्यूज दिले जातात, बाकी कुठल्याही प्रकारचे आमिष आपल्या या चॅनलवर दिले जात नाही, जेणेकरून चॅनलचे खूप व्ह्यूज वाढतील आणि तुम्हा सगळ्यांना भाग पाडलं जातं पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी. काही असे चॅनल आहेत जे असे फसवेगिरी करतात. काय न प्रेक्षकांनो, एक मैत्रीण म्हणून सल्ला देते, या जगामध्ये कोणीही कोणाला 1 रुपया सुद्धा फुकट देत नसतं, त्यामुळे अशा कुठल्याही आमिषाला बळी पडत जाऊ नका. काल मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या म्हणून मी आज बोलले, नाहीतर मला असं वैयक्तिक कोणाबद्दलही बोलावंसं वाटत नाही. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते की अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. असं काहीही नसतं असं मला तरी वाटतंय बाबा. बाकी हा प्रत्येकाचा आपापला वैयक्तिक विचार आहे, तुम्ही विचार करा. पण प्लीज आपल्या या चॅनलवरती अशा कुठल्याही प्रकारच्या आमिषाला मी म्हणजे समर्थन करत नाही. फक्त मालिका एन्जॉय करा, मालिकेबद्दल काय वाटतं ते बघा आणि भरपूर मनोरंजन करा आणि खळखळून हसा, एवढंच सांगेल मी तुम्हाला. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज हो प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची मला नितांत आवश्यकता असते. आणि पुन्हा एकदा अगदी मनापासून रिक्वेस्ट करते की अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, मनापासून सांगतेय. तर आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.